नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम। आप देख रहे हैं आरआर मीडिया। मैं इस समय पवित्र दीक्षा भूमि पे हूँ, जहाँ पे 14 अक्टूबर 1956 को महामानव बाबा साहब आम्बेडकर ने बौद्ध धम्म की दीक्षा ली थी और एक देश में एक परिवर्तन लाया। बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि। आप देख रहे हो कि दीक्षा भूमि परिसर की जो जगह है, उसके पास लगत की जगह, उस जगह दीक्षा भूमि के विकास कार्यों के लिए मिलनी चाहिए। ऐसी स्मारक समिति ने एक पत्रकार परिषद लेके वहाँ पे इन्होंने कहा है। और आप देख सकते हो कि यह दीक्षा भूमि है और दीक्षा भूमि की लगत की जो ज़मीन है वहाँ पे बांधकाम शुरू है। वो बांधकाम बंद होना चाहिए और वो जो ज़मीन है वो सरकार दीक्षा भूमि को देनी चाहिए। यह मांग स्मारक समिति के विलास गजघाटे इन्होंने की है और इन्होंने एक पत्रकार परिषद ली कि जो 14 अक्टूबर को धम्म चक्र प्रवर्तन दिन पर लाखों लोग आते हैं, वो ज़मीन मिलनी चाहिए, इसीलिए पत्रकार परिषद ली है। नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीच्या विकास आराखड्यासंबंधी वेगवेगळ्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत आहेत। स्मारक समिती आणि महाराष्ट्र शासन हे संमतीने, दोघांच्या संमतीने विकास आराखडा मंजूर करून महाराष्ट्र शासन आणि स्मारक समिती तो आराखडा कार्यान्वित करते। आणि वर्तमानपत्रात काही बातम्या येत आहेत की सिंगापूरच्या धर्तीवर, दुबईच्या धर्तीवर, परंतु असा कुठलाही प्रस्ताव आणि आराखडा दीक्षाभूमी स्मारक समितीने मंजूर केला नाही। आणि पुन्हा जी बैठक झाली त्या बैठकीला स्मारक समितीचा एकही सदस्य उपस्थित नव्हता। राज्य शासनाच्या या धोरणावर आपण कोर्टात मान्य उच्च न्यायालयात यासंबंधी जनहित याचिका आहे। त्या जनहित याचिकेमधूनही बातम्या येतात की दीक्षाभूमीसाठी नवीन निविदा उघडणार, परंतु आम्ही मान्य उच्च न्यायालयामध्ये सुद्धा इंटरव्हेन्शनचा अर्ज सादर करू, मध्यस्थी अर्ज सादर करू आणि माननीय उच्च न्यायालयाला विनंती करू की स्मारक समिती आणि महाराष्ट्र शासन हे संयुक्तरित्या जो आराखडा मंजूर आम्ही करू तो आम्ही आपल्याला माननीय उच्च न्यायालयाला सादर करू आणि तोच आराखडा आम्ही कार्यान्वित करू। आणि ज्याप्रमाणे आम्ही ज्या ज्या जागा मागितल्या आहेत, दीक्षाभूमीच्या उत्तरेकडील कृषी विभागाची 3 एकर 84 जागा ही फेज 2 आणि फेज 1 या आराखड्यात आवश्यक आहे असं महाराष्ट्र शासनाने सुद्धा या ठिकाणी नमूद केलं आहे। आणि महाराष्ट्र शासनाने ती मिळावी याकरता पाठपुरावा सुरू आहे। परंतु दुर्दैवाने आज असं दिसतं की ती जागा आम्ही मागतो 50 वर्षापासून अजून दिली नाही, परंतु त्या जागेवर भव्य प्रमाणात आणि जलद गतीनं बांधकाम सुरू आहे। आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की ते बांधकाम विनाविलंब थांबवावं आणि मान्य उच्च न्यायालयाला सुद्धा आम्ही विनंती करतो की त्यांनी या बांधकामाला स्थगिती द्यावी आणि ही जागा दीक्षाभूमी स्मारक समितीला द्यावी। ही जागा जर समजा शासनाकडून जर तुम्हाला मिळाली नाही तर काय विचार करणार? शासनाने जे अनेकदा सांगितलं आहे की ही जागा आम्ही देतो, स्मारक समितीला देतो आणि इथे बांधकाम सुरू आहे, त्यामुळं बौद्ध समाजामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि पुढं समाजाला असं वाटेल की शासन आपल्याशी खोटं बोलते किंवा आपली दिशाभूल करते आणि आपल्याला आश्वासनं नुसते देते आहे। म्हणून महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की जनाक्रोश भडकण्यापूर्वी ही जागा स्मारक समितीला दिल्यास आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभारी राहू आणि आम्ही या आपल्या माध्यमातून समाज बांधवांना आग्रहाची विनंती करतो, हात जोडून आम्ही त्यांना विनंती करतो की आता आम्ही सरकारला जी जागा मागू शकलो, आपण आता सरकारकडे समाजाने या जागेचा पाठपुरावा करावा अशी आम्ही समाजाला विनंती करतो।